वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ज्ञानोबारायांनी बोलावं कसं सांगितलंय, बोलावं कसं सांगितलंय. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कोल्लोळ अमृताचे. माणसाने खरं बोलावं, पण खरं जरी असलं तरी ते बरं सुद्धा असलं पाहिजे बरं. काही काहींचं खरं बोलणं जे आहे ते फार कठोर असतं. मधुर असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात साच आणि मवाळ आणि मितलं बोललं पाहिजे. माणसाने कामापुरतं बोललं पाहिजे, जास्त बोलायचं नाही. एका ठिकाणी मी हिंदीतलं वाक्य वाचलं होतं, जो आदमी ज्यादा बोलता है वो अपने दुश्मन बना लेता है. कोणाची तरी स्तुती करतो, नाही तर कोणाची तरी निंदा करतो. स्तुती केली तरी काहींना आवडत नाही आणि निंदा केली तर कोणालाच आवडत नाही. पण कामापुरतं माणसाने बोलावं. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काही दोष सांगितले ज्ञानोबारांनी, पण कलियुगामध्ये लोक नीट बोलत नाही, कुठं भाषण करतात. एखाद्याला विचारलं तुमचं घर कुठं आहे, म्हणतो मंदिरासमोर. मंदिर कुठं आहे, घरासमोर. दोन्ही कुठं आहेत, म्हणतो समोरासमोर. म्हणजे सरळ बोलायची वृत्ती माणसाची राहिली नाही. वरा का कुट भाषिना. आणखीन काय झालंय, मंदा सुमंद मतयो मंद भाग्या ह्युपद्रुताः पाखंड निरता संतो विरक्ताः सपरिग्रहा. कलियुगातले जीव आळशी झाले, मंद. कमी कामात मला जास्त मोबदला मिळाला पाहिजे, तो मगून वाढायला लागलाय. त्यामुळे जीवनात आळस भरलेला आहे. हो, दिवसभर काय अंगी अंगी नुसतीच कार्य जाता अनावडी, अंगी अंग मोडामोडी, नुसतीच परवडी जांभयाची. काम एखाद्याला सांगितलं ना अनावड, जे आपल्याला काम सांगितलंय ना नीट करायचंच नाही, झोपून राहायचं दिवसभर. ठीक आहे, एखाद तास अर्धा तास थोडं झोपायचं, पण मधुखारी खाऊन जर झोपला ते 4लाच उठला. आपलं कार्य करण्यामध्ये अनावड निर्माण, कार्य जाते अनावडी, अंगे अंग मोडामोडी. बरं उठलाच तर नुसतं अंगच मोडत राहतं. जसं काही दिवसभर काय खूप कष्ट करून आले आणि नुसतीच परवडी जांभयाची, नुसते जांभळेच देत राहतो. ज्ञानेश्वर महाराजांना मंदा म्हणायचं आहे. सुमंद मतया. बरं एखादा मंद मनुष्य असू द्या, आळशी मनुष्य असू द्या, पण तो बुद्धिवान जर असेल ना तो आपला जीवन निर्वाह चालवू शकतो. काय काय लोक इतके बुद्धिवान असतात, 2च तास काम करतात पण महिन्याचं कमवतात. बुद्धिवान मनुष्य असलं, पण कलियुगातले लोक जे आहेत त्यांची बुद्धी सुद्धा त्या ठिकाणी चांगली राहिली नाही. कदाचित पैसे मिळवण्याची बुद्धी असेल, पण खरी बुद्धी जर कोणती असेल तर ईश्वरा वाचुनी काही अनिक लानी नाही. एकची बुद्धी पाहे अर्जुना जगी, बुद्धीचे वैभव अन्य नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी.
एका केशवराजे सकल सिद्धी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कलियुगामध्ये लोकांची बुद्धी नको तिकडे जास्त चालते, परमार्थाकडे त्यांची बुद्धी चालत नाही. किती जरी बुद्धिवान मनुष्य असला, ज्ञानोबराय म्हणतात तर्की अति गाढा व्याकरणी चोखडा तरी आत्मज्ञानी थोडा जात्यंदू जाई. मोरा अंगी असेसे पिसे असते डोळसे एकली दृष्टी नसे तैसे ते. पण मंदा सुमंद मतया लक्षात घ्या, नारद महर्षी का दुःखी झालेले आहेत. लोकांचं भाग्य सुद्धा मंद झालेलं आहे. त्याच्यामुळे अनेक रोगाने लोक ग्रस्त झालेले आहेत. मग सामान्य लोकांचं सोडू द्या, पण नारद महर्षी म्हणतात कलियुगातले जे संत आहेत ते सुद्धा बिघडलेले आहेत सगळे. कलीने त्या संतांच्या बुद्धीत बिघाडी केलेला आहे. हा कली सगळीकडे शिरलेला आहे. जेवढे जेवढे संत आहेत ना ते सगळे पाखंड निरत आहेत. पाखंड कशाला म्हणतात? पा म्हणजे पाप, खंड म्हणजे समुदाय. किंवा पाखंड म्हणजे काय? नसलेलं दाखवणं, त्याला पाखंड म्हणतात. माणसाने श्रीमंत असावं का श्रीमंत दिसावं? श्रीमंत असावं, पण माणसाला श्रीमंत असण्यापेक्षा सुद्धा श्रीमंत दिसावं वाटतं. तसं मनुष्याने भक्त असावं का भक्त दिसावं? भक्त असावं. पण माणसाला भक्त असावं वाटतंय का दिसावं वाटतंय? दिसावं वाटतं. त्याला पाखंड म्हणतात. नसलेलं दाखवायचं, बाहेरून दाखवायचं मी फार मोठा भक्त आहे, मी फार मोठा संत आहे. पण संतांची लक्षणं त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळे पाखंड निरत संतो विरक्ता सपरिग्रहा. जे विरक्त म्हणवणारे त्यांच्याकडे जास्त परिग्रह झालेला आहे. अशा प्रकारे हे सगळं कलीने नष्ट केलेलं आहे. कोणी योगी नाही, कोणी सिद्ध पुरुष नाही, ज्ञानी नाही, सत्कर्म करणारा नाही, आणि सगळी पुण्य साधनं कलिरूपी वनव्याने भस्मसात करून टाकलेली आहेत. हे सगळं पाहत पाहत मी वृंदावनामध्ये गेलो. नारद महर्षी म्हणतात तिथं मला एक आश्चर्य पाहायला मिळालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वराः. एका तु तरुणी तत्र निशन्ना खिन्न मानसा. त्या वृंदावनामध्ये रस्त्याने जात असताना नारद महर्षी म्हणतात एक तरुण स्त्री होती, खिन्न झालेली होती, दुःख करत होती, आणि तिच्या बाजूला दोन म्हातारे पडलेले होते. अनेक दासदासी त्या बाईची सेवा करत होत्या, पण तरी ती रडत होती. आपल्याला हे दुःख निवारण करणारा आजूबाजूला कोण आहे का पाहत होती. तेवढ्यात तिला मी दिसलो, आणि मी दिसल्याबरोबर नारद महर्षी म्हणतात तिने मला हाका मारायला सुरुवात केली. महाराज इकडे या, माझं दुःख तेवढं दूर करा. मी तिच्या जवळ गेलो, तिला विचारलं काय कोण आहेस तू, का रडतेस, हे दोन म्हातारे कोण आहेत? तिने आपला सगळा इतिहास मला सांगितला. अहम भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयौ मतौ ज्ञान वैराग्य नामानौ काल योगेन जर्जरो. दरबारी मी भक्ती आहे. हे दोन माझी मुलं आहेत, एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. आम्ही कालाच्या योगाने त्या ठिकाणी जर्जर झालेलो आहोत. आम्ही तिन्ही तरुण होतो, परंतु या कलियुगामुळे सगळं वाटोळं चाललेलं आहे. आमचा कोणी स्वीकार केला नाही, आम्हाला कोणी अन्न पाणी दिलं नाही, पोषण केलं नाही.
आम्ही तिघं म्हातारे झालो होतो. पण मी वृंदावनामध्ये आल्यानंतर लोकांनी मला खाऊ पिऊ घातलं, त्यामुळे मी पुष्ट झाले, मी तरुण झाले, पण माझी 2 मुलं अजून तशीच पडलेली आहेत. याचा अर्थ काय? वृंदावनामध्ये भक्ती तरुण आहे, पण भक्तीची 2 मुलं म्हातारीच आहेत अजून. याचा अर्थ माझा लोकांनी स्वीकार केलेला आहे, पण माझ्या 2 मुलांच्याकडे उपेक्षा असल्यामुळे ती म्हातारीच राहिलेली आहे. तुम्ही माझ्या या मुलांना तरुण करण्याकरता काहीतरी प्रयत्न करा असं म्हटलं की नारद महर्षींनी पहिल्यांदा त्या भक्तीला धीर दिला. नारद महर्षी म्हटले, तुझा अधिकार फार मोठा आहे. ज्या घरामध्ये तू जाते तिथे भगवंताला जावं लागतं. मुक्ती सुद्धा दासी म्हणून तुला दिलेली आहे. तू ज्या घरामध्ये जाते तिथे सगळा उत्कर्ष आपोआप होतो. तिथं प्रेत पिशाच पीडा वगैरे सगळं काहीच येऊ शकत नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. हे सगळं कलियुगामध्ये चाललंय, कलियुगामुळे होतंय. नारद महर्षींना भक्तिमाता म्हणते, मग त्या परीक्षिती राजाने त्या कलियुगाला का बरं सोडून दिलं? त्याने जर त्याला सोडून नसतं दिलं तर एवढं सगळं झालं नसतं. नारद महर्षी म्हणतात, अगं भक्ती, कलियुगामध्ये जसं वाईट आहे ना तसं चांगलं सुद्धा आहे. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात्. जे फल योगाने मिळत नाही, जे समाधीने मिळत नाही, ते फल कलियुगामध्ये कीर्तनाने मिळतं. म्हणून कलियुगाला परीक्षितीने सोडून दिलं. कलियुगामध्ये सगळं सार नष्ट होत चाललेलं आहे. लोक निंद्य कर्मात प्रवृत्त असल्यामुळे सर्व वस्तूतील रस नाहीसा झालेला आहे. ब्राह्मण केवळ धनधान्याच्या लोभाने घरोघरी जाऊन भागवत कथा कथन करू लागले, त्यामुळे कथेचं सार निघून गेले. तीर्थक्षेत्रात अनेक प्रकारची घोर कर्म करणारे नास्तिक आशेल राहायला लागले, त्यामुळे तीर्थातलं सार निघून जायला लागले. ज्यांचं चित्त नेहमी काम क्रोधाने युक्त आहे असे लोक तप करायला लागले, म्हणून तपातलं सार निघून राहायला लागले. पण भक्ती म्हणायला लागली, ठीक आहे, हे सगळं जरी असलं तरी तुमची शक्ती महाराज खूप आहे, तुम्ही आमचं हे दुःख दूर करू शकता. नारद महर्षींनी भक्तीला धीर दिला, भक्तीचं महत्त्व सांगितलं, भक्तीला महत्त्व सांगितलं, धीर दिला. आणि नारद महर्षींनी भक्तीची जी 2 मुलं रडत होती त्यांच्या कानामध्ये जाऊन वेद वेदांताचा घोष केला, गीता पाठ केला. उठून बसले, पण घोष बंद झाला, पाठ बंद झाला का परत झोपले. कायमचं यांना पुष्ट करायचं असेल, तरुण करायचं असेल तर काय केलं पाहिजे म्हणून नारद महर्षी विचार करायला लागले. आकाशवाणी झाली, नारद महर्षी, याच्याकरता तुम्हाला सत्कर्म करावं लागेल. आणि ते सत्कर्म तुम्हाला साधू संत सांगतील. कोणते संत मला हे सत्कर्म सांगतील जेणेकरून भक्तीची 2 मुलं तरुण होतील. म्हणून नारद महर्षी फिरू लागले. फिरता फिरता नारद महर्षींची सनकादिकांची वेळ आहे. आणि सनकादिकांना नारद महर्षी म्हणतात, मी जो दुःखी आहे ना महाराज, तो याच्यामुळे दुःखी आहे. आज भक्ती दुःखी आहे, ज्ञान दुःखी आहे, वैराग्य दुःखी आहे. त्यांच्या उद्धाराचा, त्यांना तरुण करण्याचा काही उपाय मला सांगा. सनकादिक महाराज म्हटले, अहो उपाय तुमच्या जवळच आहे. कधी कधी उपाय आपल्या जवळ असतो परंतु आपल्याला माहिती नसतो आणि आपण इकडे तिकडे फिरत असतो. कोणता उपाय आहे मला सांगा म्हटल्यानंतर, सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञ स्मृतो बुधैः श्रीमद भागवताला पासतो गीतः शुकादिभिः. त्याच्याकरता भागवताचं श्रवण जर केलं तर ज्ञान वैराग्य यांना पुष्टी प्राप्त होईल. पण महाराज मला त्या भागवतातलं काहीच माहिती नाही, कुठं भागवत करायचं, कसं करायचं, कोण मला भागवत सांगेल, त्या भक्तीला कोण भागवत सांगेल. म्हणजे नारद महर्षी, तुम्ही एक काम करा, भागवत कथेचं फक्त आयोजन करा.
मी आपल्याला हे सर्व सांगेन. म्हणून नारद महर्षींनी गंगा किनारी हरिद्वार या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलं. आनंद नावाचा घाट आहे, तिथं सुंदर असा मंडप तयार केला, एक दिव्य आसन तयार केलं. तो मंडप सुशोभित केलेला आहे आणि सर्वांना नारद महर्षींनी निमंत्रण दिलं. त्या भागवत कथेकरता सगळे ऋषी आले. भृगु, वशिष्ठ, च्यवन, गौतम, मेधातिथी, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडे, दत्तात्रय, पिपलाद, योगेश्वर व्यास, पराशर सगळे आले. त्या कथेमध्ये सगळे मंत्र आले, सगळी तीर्थ आली, सगळी क्षेत्र आली आणि त्या क्षेत्र आल्यानंतर, तीर्थ आल्यानंतर तिथे सांगण्याकरता साक्षात सनकादिक ऋषी आले. सनकादिक महाराज जय. सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिचित्तम समाश्रयेत. आणि सनकादिक मुनींनी भागवताचं महात्म्य सांगायला त्या ठिकाणी सुरुवात केली. 18,000 श्लोकाचा हा ग्रंथ आहे, 335 अध्याय आहेत, 12 स्कंद आहेत. जोपर्यंत क्षणभर का होईना या सुखशास्त्राची कथा कानी पडत नाही तोपर्यंतच संसारात फिरावं लागतं, दुःख भोगावं लागतं. शास्त्रण पुराण अनेक ऐकून काय लाभ आहे, त्यामुळे भ्रम निर्माण होतो. मुक्ती केवळ भागवत शास्त्राने मिळते. ज्या घरात नित्य भागवताची कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जातं आणि जे लोक अशा घरात राहतात त्यांचं सारं पाप नष्ट होतं. अश्वमेध सहस्राणि वाजपेय शतानि च सुखशास्त्र कथायाश्च कलां नारति षोडशम्. हजारो अश्वमेध यज्ञ, शेकडो वाजपेयी यज्ञ या शुकशास्त्राच्या 16व्या भागाची बरोबरी करू शकत नाही. कलियुगामध्ये एक श्लोक जरी आपल्या कानावर पडला, अर्धा श्लोक जरी कानावर पडला तरी सगळं पाप नष्ट करणार आहे. जसं गीतेचं महात्म्य सांगितलंय ना, ते तुले होते पुरे अश्वमेध की. गीतेचे अक्षरे, गीतेचं नुसतं अक्षर कानावर पडलं तरी अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. व्यवस्थित करा, आवाज घुमू राहिला. त्याप्रमाणे भागवताचं एक एक अक्षर महत्त्वाचं आहे, म्हणून आपण मधून मधून भागवताचे श्लोक म्हणतोय. अशा प्रकारे भागवताचं महात्म्य सांगत असताना त्या ठिकाणी साक्षात भक्ती माता आली. भक्ती सुतौ तौ तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव.
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। सनकादिक मुनी फक्त महात्म्य सांगायला लागले तर तिथे भक्ती ज्ञान आणि वैराग्य तरुण होऊन नाचायला लागले. भक्तीने विचारलं मी कुठे बसू. सनकादिकांनी सांगितलं जे ऐकायला आलेले त्या सगळ्यांच्या हृदयात तुम्ही तिघं जाऊन बसा. सगळ्यांच्या हृदयात भक्तीने प्रवेश केला, ज्ञानाने प्रवेश केला, वैराग्याने प्रवेश केला. सगळ्यांनी जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिथं भगवान परमात्मा त्या सभेमध्ये प्रगट झाले. म्हणून भागवताचं महात्म्य सांगत असताना भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना तरुण करणारी भागवत कथा आहे. ऐका. प्रत्येक कथेमध्ये काही काही नाही काही आपल्याला जीवनामध्ये उपदेश केलेला आहे. भक्ती रडत होती. आपण सुद्धा भक्ती करतो. भक्ती म्हणजे कोणी बाई होती एवढाच अर्थ घेऊ नका. तुम्ही आम्ही सगळे भक्ती करतो. आपल्या अंतःकरणामध्ये जी भगवदाकार झालेली वृत्ती आहे तिलाच भक्ती म्हणतात. ती भक्ती रडत होती. तसं आपली सुद्धा भक्ती रडणारी आहे का हसणारी हे आपण तपासून बघितलं पाहिजे. म्हणजे काय, आपण इतके दिवस भक्ती करतोय पण तर अजून आपलं रडणं संपलं नसेल, दुःख जात नसेल, समजायचं आपली भक्ती सुद्धा रडते. मग भक्ती का रडत होती हो? का रडत होती भक्ती? कोण सांगेल का? भक्ती का रडत होती? बोला ना, कोणी एकाने बोला. कथा ऐकली का नाही आता आपण भक्तीची कथा? मग भक्ती का रडत होती? की भक्तीची जी 2 मुलं आहेत ती म्हातारी झाली होती. लक्षात बरोबर आहे ना? म्हणून ती रडत होती. म्हणजे माणसाच्या जीवनातली भक्ती कधी रडते? तिची मुलं म्हातारी असेल तर ती रडते. एका मुलाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे वैराग्य. म्हणजे आपण भक्ती करायला लागलो. भक्ती एक वृत्ती आहे. त्या वृत्तीतून ह्या दुसऱ्या 2 वृत्ती तयार होतात. आपोआप ज्या भगवंताची आपण भक्ती करतोय त्याचं ज्ञान आपल्याला व्हायला लागतं आणि आपोआप आपल्या जीवनात वैराग्य म्हणजे वाईट गोष्टी सुटायला लागतात. आणि जर ज्ञान झालं नाही, ज्ञान विरहित भक्ती असेल, वैराग्याने विरहित भक्ती असेल तर ती भक्ती रडते. बरेच वेळेला लोक भक्ती करतात पण त्यांना ज्ञान नसतं. कोणाची भक्ती करतात आणि कशी भक्ती करतात आणि मग म्हणतात आम्ही एवढी भक्ती केली आमचं दुःख गेलं नाही. कसं काय जाईल? कोणाची भक्ती करून चालणार नाही, कशी भक्ती करून चालणार नाही. मनाला येईल तशी भक्ती करून चालेल का? ज्याची सेवा करायची त्याला आवडणारी सेवा पाहिजे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वामीची या मनोभावा न चुकी जे हेची परमसेवा, एरते पांडवा वाणिज्य करण. ज्याची आपल्याला सेवा करायची त्याला काय आवडते हे ज्ञान पाहिजे. नाही तर लोक कशाची भक्ती करतील, कोणाची भक्ती करतात. मी असं ऐकलं होतं, ते प्रतापगडावरती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं आणि त्याच्या नावाने तिथे काहीतरी दगड बसवलं. म्हटले आता मेल्यानंतर वैर संपलं, तो सुद्धा शूर होता, तो सुद्धा त्याचाही आपण आदर केला पाहिजे म्हणून तिथे दगड बांधला. आता त्याची कबर झाली. काय काय लोक त्या प्रतापगडावर गेल्यानंतर त्या कबरीला जाऊन नवस करतात, आम्हाला चांगला मुलगा व्हावा. होईल का चांगला मुलगा? कोणाची आपण भक्ती करतोय, काय भक्ती करतोय कळलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवधान, आपुल्या इच्छे अनिका पिढी काय ते देईल बराडी. म्हणून आपण ज्याची भक्ती करतोय त्याचं ज्ञान पाहिजे आणि भक्ती करत असताना वाईट गोष्टी हळूहळू सुटल्या पाहिजे. भक्ती चालू आहे, पाप करणंही चालू आहे, भक्ती चालू आहे, निंदा करणंही चालू आहे, भक्ती करणं आहे, वाईटही चालू आहे. याला वैराग्य असं म्हणतात. वैराग्य म्हणजे राग द्वेष रहित होऊन भक्ती केली पाहिजे, तर ती भक्ती हसते. पहिल्या कथेतून आपल्याला सांगितलं. नंतर पुढे किती जरी दुराचारी असला, दुष्ट जीव असला, त्याचाही उद्धार भक्ती करते. याच्याकरता इथे गोकर्णाचं उपाख्यान सांगितलंय. पितृदोष घालवणारा हा अध्याय सांगितलेला आहे. भागवत हा जसं आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तसं ऐकून मन शुद्धी करणारा तर आहेच आहे, पण हा तंत्रग्रंथ सुद्धा आहे. कोणाच्या जीवनामध्ये काही पितृदोष असतील, काही ग्रहदोष असतील, तरी सुद्धा भागवताचं अनुष्ठान जर केलं तर ते निवृत्त होतं. म्हणून ते गोकर्णाची कथा सांगितली, गोकर्णाचं उपाख्यान सांगितलं. एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेद विशारदः स्रौतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करः. आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. स्रौतस्मार्त कर्मामध्ये निष्णात होता. सर्व काही त्याच्याकडे होतं, परंतु त्याला संतती नव्हती, मुलबाळ काहीच नव्हतं. अनेक डॉक्टर झाले, अनेक प्रकारचे तंत्रमंत्र झाले, सर्व काही देवदेव झाले, परंतु त्याला काही मूलबाळ झालं नाही. संसार म्हटलं की संसारात काही ना काही कमी असतं बरं का. प्रत्येकाच्या संसारात कोणाचाच संसार पूर्ण नसतो. प्रयत्न माणसाने सगळं पूर्ण करण्याकरता करावा, परंतु पूर्ण होणार नाही. कारण संसार जर पूर्ण असता तर मग परमार्थ करायची गरजच पडली नसती. आहे की नाही? अहो, देवाच्या बापाचा संसार, मुलगा झाला कितव्या वर्षी? रामप्रभूंचा अवतार. दशरथ महाराजांना किती वर्ष? फार वयोवृद्ध झाल्यावर. प्रयत्न आपण करावे, पण काही ना काही कमी असतं संसारामध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात, अनित्यम असुखम लोकम, या श्लोकावरच्या ओव्या तुम्ही वाचा. या लागी शत जर्जर नावे, रिगोनी केवी निश्चिंत व्हावे, कैसेने उघडी असावे शस्त्रवर्षी. मनोनी मृत्यूलोकी सुखाची कानी, ऐकिजेल कवनाचे सर्वनी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या, जे लोकीचा चंद्रुक्षय रोगी,
जे तर उदय होय असता लागे, दुःख लेवणी सुखाचे अंगी सळीत जग. असा हा संसार आहे. आत्मदेव ब्राह्मणाला मुलगा नाहीये. पती पत्नी दोघे जर विचारी असतील तर कुठलंही दुःख असू द्या ते पचवू शकतात. आत्मदेव हा विचारी आहे, पण त्याची पत्नी जी आहे धुंदुली ती विचारी नाहीये. तर्क कुतर्क करणारी आहे, अति बडबड करणारी आहे, आपलंच म्हणणं खरं करणारी आहे, दुसऱ्याचं ऐकून न घेणारी आहे. आत्मदेव तिला समजून सांगायचा की जाऊ दे, नाही आपल्याला मूलबाळ नाही, आपण भगवंताचं भजन करू, चिंतन करू. बरं झालं देवाने आपल्याला मोकळं ठेवलंय. पण ते तिला मान्य होत नव्हतं. रोज काही नाही कटकट व्हायची, काही दुःख करायची. आणि मग ते दुःख या आत्मदेवालाही होऊ लागलं. आत्मदेवाला दुःख सहन झालं नाही. आणि एखाद्या दिवस माणसाला दुःख सहन झालं नाही तर मनुष्य काय करतो? मग अति दुःख झाल्यावर आत्महत्येकडे जातो. तसं पाहायला गेलं तर आत्महत्या करू नये बरं कोणीच. किती मोठं पाप घडलं, किती मोठा दोष घडला, किती जरी जीवनात त्रास झाला, आत्महत्या करू नये. पण काय काय चांगले चांगले लोक सुद्धा आत्महत्या करतात. आता हा एवढा शास्त्रज्ञ होता, सर्व काही होता, परंतु थोडं दुःख झालं तर तो विचार केला, चला म्हटलं आत्महत्या करू. जंगलामध्ये गेला, एक तळ बघितलं, आता म्हटलं या तळ्यात उडी टाकायची आणि जीव द्यायचा. पण काय त्याचं भाग्य असेल, तिथं एक साधू येऊन बसला होता. तो म्हटलं आता उडी तर मारायची ना. जाता जाता आपण त्या साधूला नमस्कार करतो. जसं ते ज्ञानेश्वर महाराजच्या चरित्रात आले बघा. एक मुलगी आली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. तीर्थयात्रेत जात असताना ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला गेले तेव्हा पायावर डोकं ठेवल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उठ उठ बेटी उठ, बाळ उठ. उठतच नाही लवकर. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, अरे बाळ 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 तू का उठत नाहीस ग? असं म्हटल्यावर ती उभी राहिली आणि हात जोडले, म्हणले मी बाळ नाही, मी बाळू आहे म्हणले. सगळे कपडे तिने सांगितलं मी बाळू नाही, मी बाळी आहे. म्हणजे कपडे तिचे जे होते पुरुषाचे होते, पण ती होती मुलगी. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, मग तू मुलाचे कपडे का घातलेले आणि तू त्या ठिकाणी एवढं दुःख करायला तुला कारण काय झालं? ती म्हणायला लागले की मी आत्महत्या करायला इथं आलेली आहे. काय झालं? तिने सगळा आपला इतिहास सांगितला की मला माझ्या अगोदर मला 9 बहिणी झाल्या. माझे वडील राजा आहेत, मी राजकुमार आहे. 9 बहिणी झाल्यानंतर वडिलांनी सांगितलं आईला, आता जर मुलगी झाली तर मी तुझं मस्तकच ओढून टाकेन. आई घाबरली. 9व्या वेळेस 10व्या वेळेस माझा जन्म झाला, मी मुलगीच. पण आईने काय केलं? लपवून ठेवलं, वडिलांना कळू दिलं नाही. मुलगा म्हणूनच मला वावरवलं, मुलाचेच कपडे घातले, माझं नावही मुलगा ठेवलं, माझं नाव जयसिंग ठेवलं. पण आता मी मुलगी म्हणायला लागली, मी मोठी झाली, माझं लग्न माझ्या वडिलांनी लावून दिलं एका मुलीबरोबर. आता आमचं भांडं उघडं पडेल आणि मग माझे वडील आईलाही मारतील आणि मलाही मारतील, त्यापेक्षा जगायलाच नको म्हणून मी आत्महत्या करायला आली. असं म्हणल्यावर ज्ञानेश्वर महाराजांना दया आली. तिच्या डोक्यावर हात ठेवला, म्हटले आजपासून तू मुलगी नाही, तू मुलगा होणार. आणि ते मुलीचा काय केला? मुलगा करून टाकला. केवळ ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाने झालं. तसं ह्या संन्यासी मात्र आत्मदेव ब्राह्मण जो होता तो म्हटला या महाराजांचं दर्शन घेऊ. महाराजांनी विचारलं, बाबा का दुःख आहे तुला, का रडतोय? सगळं आपलं दुःख सांगितलं, मला मुलगा नाही. महाराजांनी त्याला समजून सांगितलं, अरे तुला कोणी सांगितलं मुलामुळे सुख असतं माणसाला? आज जगामध्ये कितीतरी माणसं अशी आहेत की जी मुलांच्यामुळे दुःखी आहेत. आहे त्यात माणसाने समाधानी राहिलं पाहिजे.
ठेविले अनंते तैसेची हे ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती आसो जावे समाधान चित्ती आसो जावे समाधान ठेविले अनंते तैसेची राहावी ठेविले अनंते तैसेची राहावी शृणु विप्रमया तेद्य प्रारब्धम तु विलोकितम सप्तजन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. म्हटले अरे मला मी तुझा चेहरा पाहिलाय, मला लक्षात आलंय या जन्मातच नाही 7 जन्म तुला मुलगा नाही. मग तो मोठ्याने चढायला लागला. तो म्हणायला लागला मला हा उपदेश सांगू नका, मुलगा देत असला तर बघा, नाही तर तुमच्या समोरच आता या तळ्यात उडी टाका. साधूंनी समजून पाहिलं, पण काय उपदेश पटण्याकरता सुद्धा वेळ यावी लागते बरं का. सगळ्याला पटत नाही. भाकरी भाजायला तवा तापावा लागतो, तसं उपदेश पटण्याकरता सुद्धा एक वेळ यावी लागते. साधूच्या लक्षात आलं आता ह्याला आपण सांगून काही उपयोग नाही, हा आपलं काय ऐकणार नाही. म्हणून साधूंनी याचं दुःख दूर झालं पाहिजे म्हणून एक आंब्याचं फळ घेतलं आणि सांगितलं हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे, मी काही नियम सांगतो ते नियम पाळायला सांग. एक वेळ जेवायचं, पवित्र राहायचं, नामस्मरण करायचं आणि वर्षभर जर नियम पाळले तर तुला एक चांगला मुलगा होईल. त्याला असं वाटलं बरं झालं आता साधूने आपलं दुःख दूर केलं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी तो घरी आला. घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला बोलवलं आणि सांगितलं आपलं भाग्य उजळलं, आपल्याला आता मुलगा होणार आहे. कसा मुलगा होणार आहे, कसं काय मुलगा होईल. म्हटले आपल्याला या साधू महाराजांनी त्या ठिकाणी फळ दिलेलं आहे. फळ दिलेलं आहे असं म्हटल्यानंतर त्या पत्नीने सांगितलं अशी फळं खाऊन जर मुलं होत असतील लग्न कशाला करावं लागलं असतं. तर्क कुतर्क करायला लागले. पण त्यांनी समजून सांगितलं महाराज फार मोठे होते, त्यांनी फळ दिले, निश्चित मुलगा होईल, श्रद्धा ठेव, माझ्यावर विश्वास ठेव, खा. त्याला सांगितलं ठीक आहे तुम्ही जा, मी खाते. तो निघून गेला आणि तर्क कुतर्क ती करायला लागली. तिची बहीण होती, तिला बोलून घेतलं आणि बहिणीला विचारायला लागली माझ्या पतीने फळ आणलेलं आहे, मला त्या ठिकाणी हे फळ खाल्ल्यानंतर होईल का मुलगा. ती म्हटली असली फळं वगैरे खाऊन त्या ठिकाणी कुठं मुलं होत असतात का. आणि मग ती विचार करायला लागली मी जर हे फळ खाल्लं आणि मी जर खरंच गर्भवती झाले तर मला जेवण कमी जाईल, माझी तब्येत खराब होईल. मी जर गर्भवती झाले आणि गावात चोर आले, सगळे लोक पळून जातील, मला पळून जाता येत नाही, चोर मलाच मारतील. आणि मुलाला जन्म द्यायचं म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो, जर मला काही झालंच तर. गोपाल कृष्ण भगवान की जय. फलभक्षेन गर्भस्यात् गर्भेनोदर वृद्धिता स्वल्पभक्ष्यं ततो शक्तिर् गृहकार्यं कथं भवेत्. त्यापेक्षा आपलं वांज राहिलेलं चांगलं. बघा कुतर्क करणारी बाई, अश्रद्धावान बाई, आणि त्यामुळे फळ मिळून सुद्धा तिचा उपयोग झाला नाही. आणि अशा प्रकारे बहिणीचा सल्ला घेतला, काय करू मग सांग. म्हणजे एक काम कर, इकडं माझ्याकडं लक्ष दे, माझ्याकडे बघ. कोण म्हणताय, इकडं माझ्याकडे. माझ्याकडे पैसे भरपूर आहेत पण मुलं नाहीत. तुला आता मुलगा होणार, त्या ठिकाणी तुला मुलगा नाही, पैसे भरपूर आहेत. माझ्याकडे मुलं भरपूर आहेत पण पैसे नाहीत.
आपण एक काम करू, आपण एकमेकाची आदला बदली करून टाकू, एक्सचेंज. मी तुला, मला आता मुलगा झाल्यानंतर आणून देते, तू मला त्याच्या मोबदल्यात पैसे दे. तोपर्यंत तू तुझ्या पोटावर कपडे गुंडाळ. मला मुलगा झाला की माझा मुलगा गपचूप तुला आणून देते. तू म्हणायचं मलाच मुलगा झाला. अगं पण या फळाचं काय करायचं? हे फळ आपण गाईला खाऊ घालतो. बघू तर काय होतंय. ठरल्याप्रमाणे दोघींनी केलं. त्या बहिणीला झालेला मुलगा तिला हिला आणून दिला. हिने कपडे गुंडाळलेले सोडले, सांगितलं मला मुलगा झाला. त्या आत्मदेव ब्राह्मणाला बिचाऱ्या नवऱ्याला काहीच माहिती नाही काय चाललंय, यांनी काय गौड बंगाल केलंय. तो पेढे वाटायला लागला, मला मुलगा झाला, मला मुलगा झाला. आश्चर्य असं झालं, त्या गायीने जे फळ खाल्लं त्या गायीच्या गोठ्यामध्ये तो एक मुलगा झाला गायीला. त्याचे कान गायीसारखे होते आणि बाकी शरीर मनुष्यासारखं. नावं ठेवली. गायीचा मुलगा त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि ह्या मुलाचं नाव ठेवायचं तर तिने सांगितलं माझं नाव आहे धुंदुली, माझ्या मुलाचं नाव ठेवा धुंदुकारी. आणि दोघं मुलं वाढायला लागले. आता गायीच्या प्रसादापासून जो मुलगा झाला होता त्याचं नाव ठेवलेलं गोकर्ण, तो अगदी सात्विक होता, पंडित झाला. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलाहा स्नान शौचक्रियाहीनो दुर्भक्षी क्रोधवर्जिता दुष्परिग्रह करताच स्वहस्तेन भोजनम. त्रास द्यायला लागला लोकांना धुंदुकारी. रोज एकाचं गारण यायला लागलं. कोणाला शिव्या देतोय, कोणाला मारतोय, कोणाची चोरी करतोय. आणि परिस्थिती अशी निर्माण झाली, आत्मदेव ब्राह्मणाला गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. पहिला दुःखी होता मुलगा नाही म्हणून, आणि आता रडायला लागला देवाने मला असला वाईट मुलगा का दिला म्हणून. त्या मुलाला समजून सांगायला लागला, अरे धुंदुकारी असं करू नको. म्हटलं म्हाताऱ्या तू मला सांगणारा कोण? आणि इथून पुढे मला जास्त काय बोललास ते बघ काठी. सहनही होता येत नाही, होत नाही आणि सांगता येत नाही, अशी काही दुःख असतात. आपलीच मुलं आपल्याला शिव्या द्यायला लागली, उलटं बोलायला, कोणाला सांगणार? एकटाच एकांतात बसला आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागला. काय करू, कुठं जाऊ, कोणाला सांगू? तिथं तो गोकर्ण आला आणि म्हटला बाबा तुम्ही का रडता? म्हटले अरे काय करू, या धुंदुकारीने मला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. त्या गोकर्णाने आपल्या वडिलांना खूप सुंदर असा उपदेश केला. याला गोकर्ण गीता म्हणतात. बाबा अहो कोणाचा मुलगा? कौनाचे माय बाप कौनाचे, कौनाचे माय बाप कौनाचे गणभूत, कवनाचे माय बाप कवनाचे गणभूत. मृगजळ बट जाईल लया, मृगजळ